नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या ज्ञानदर्शन यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वप्रथम मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये दोन गोष्टींवर चर्चा करणार आहोत। एक अंडर डीडीओ जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते, आणि सेकंड वन अंडर डीडीओचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला कशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे, कशा पद्धतीने आपला जो येणारा फंड आहे तो आपल्या खात्यामध्ये डिस्बर्स झाला पाहिजे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण ज्ञानदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओ पाहायला विसरू नका। सर्वप्रथम मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टीवर फोकस करणार आहोत, कुठल्या गोष्टी पाहणार आहोत, आता आपण सर्वप्रथम आधार बँक लिंक डिस्कशन हे करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, अंडर डीडीओ जे आहे याचा बेसिक माहितीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे। तर यामध्ये पहा, आपला जो मुद्दा आहे तो आहे आधार बँक लिंक डिस्कशन। तर आधार बँक लिंक म्हणजे काय मित्रांनो, सर्वप्रथम मी इथे लॉग इन करतोय। लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर जो इंटरफेस ओपन होतोय तर यामध्ये जे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत महाडीबीटीचे त्यामधला अंडर डीडीओ हा एक प्रॉब्लेम आहे। आणि इथे लॉग इन केल्यानंतर अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशनमध्ये माझं ॲप्लिकेशन नाही आहे। अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला दिसत आहे की स्टेटसमध्ये अंडर डीडीओ हा प्रत्येक डिपार्टमेंटचा स्कॉलरशिपमध्ये येणारा प्रॉब्लेम आहे। तुमच्या स्कॉलरशिपचं डिपार्टमेंट कोणतेही असो, तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अंडर डीडीओमध्ये सर्वप्रथम आधार बँक लिंकचं डिस्कशन थोडंसं करूयात। इथं पहा, आधार बँक लिंक नावाची एक टॅब आहे। यामध्ये आल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे गेट आधार बँक लिंक स्टेटस। यामध्ये पहा, सध्या माझं करंट स्टेटस आहे व्हेरीफाईड आधार मॅप टू बँक। आता आधार मॅप टू बँक म्हणजे माझं आधार बँकेशी लिंक आहे, मला लिंक करायची गरज नाही असं इथे स्पष्ट दाखवत आहे। आता यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत मित्रांनो। आधार लिंक आल्यानंतर इथं जरी आपल्याला हे स्टेटस लिंक किंवा मॅप दाखवत असेल तरी ते ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करण्यासाठी ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता। किंवा एका शॉर्ट सेंटेन्समध्ये सांगायचं झालं तर UIDAIच्या जे साईटवर आहे तिथे जाऊन आपण चेक करू शकतो आपलं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे। आणि दुसरं म्हणजे आपल्या बँकमध्ये व्हिजिट देऊन तिथे आपण आपलं आधार स्टेटस चेक करू शकतो। मित्रांनो, एवढं जर आपलं क्लिअर असेल तर अंडर डीडीओ जरी आपलं ॲप्लिकेशन असेल तर ते काही दिवसात निघून जाईल आणि तिथे रिडीम बटन येऊन जाईल। पण जर ते स्टेटस इनॲक्टिव्ह असेल किंवा ॲक्टिव्ह असूनही खूप दिवस झाले तरी अंडर डीडीओ हे स्टेटस जात नाही, तर त्यासाठी काय उपाय आहे ते आपण पुढील भागात बघणार आहोत। तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।